चॅप्टर 2 प्रॅक्टिस सेट 2.1. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड हे 3 क्वेश्चन सॉल्व केलेत. आता आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व करणार आहे. क्वेश्चन काय सांगतो, डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे ह्यापैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याला सांगायचं आहे. दिलेलं इक्वेशन काय, एक्स प्लस 1/x इज इक्वल टू -2. आता इथं बघायला गेलं तर हे याच्यामध्ये कुठंच सेकंड डिग्री तुम्हाला दिसत नाही. याला आपण क्वाड्रॅटिक कधी म्हणणार, जर हे इक्वेशन ax² + bx + c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. पण इथं तसं काय आपल्याला दिसून येत नाही. मग आपल्याला हे इक्वेशन काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. मग दिलेलं इक्वेशन पुन्हा लिहून घ्या, एक्स प्लस 1/x विच इज इक्वल टू -2. इथं याच्या खाली काय नसतं म्हणून 1 असतं. इथं आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार या दोघांचं आणि या दोघांचं. ठीक आहे. सो एक्स इंटू x² प्लस 1 इंटू 1 डिवायडेड बाय ह्या दोघांचे गुणाकार 1 इंटू x विच इज इक्वल टू -2. इथं x हा बेसला आहे, इकडे हा डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. सो दिलेलं इक्वेशन काय येणार आपल्याकडे, x² प्लस 1 विच इज इक्वल टू हा x इकडे डिवाइडला इकडे गेलं मल्टिप्लाय x इंटू -2 आता हा -2x इकडे गेल्यावर प्लस होईल, तो काय आपल्याकडे x² प्लस 2x प्लस 1 विच इज इक्वल टू 0. आणि जर हे इक्वेशन बघितलं तर आपल्याला असं कळतं की इथं सेकंड डिग्री आहे आणि हे इक्वेशन आपल्याला या फॉर्मॅटमध्ये दिसून येतं. म्हणजेच हे काय आहे, गिवन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आलं ना तुमच्या. सो दिस कॉल्ड अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच हे इक्वेशन चौथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, 5 आपण सॉल्व करू. दिलेलं इक्वेशन काय, m+2 ब्रॅकेटमध्ये m-5 इज इक्वल टू 0. इथंसुद्धा आपल्याला बघितल्यावर काय कळतं की इथं कुठलेच हे इक्वेशन अशा स्वरूपाचं नाही. ठीक आहे. मग आपल्याला त्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. ॲन्सरमध्ये लिहा दिलेलं इक्वेशन m+2 ब्रॅकेटमध्ये m-5 विच इज इक्वल टू 0. आता काय करायचं, अशा स्वरूपाचं एक्झाम्पल आल्यानंतर सॉल्व करताना एकदा m ठेवायचा आणि ह्या mने याला मल्टिप्लाय करून घ्यायचं सेकंड ब्रॅकेटला, म्हणजे m-5ला. नंतर काय करायचं, हा +2 ठेवायचा आणि ह्या +2ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं m-5 विच इज इक्वल टू 0. आता ह्याने मल्टिप्लाय m इंटू m² मायनस m इंटू -5 5m 2 इंटू m प्लस 2m 2 इंटू 5 -10 विच इज इक्वल टू 0. आता इथं दोन जे आहेत ते लाईक टर्म्स आहेत, त्यामुळे ह्यांच्यात ॲडिशन सबट्रॅक्शन होऊन जाईल. सो m² ॲज इट इज m² -5m प्लस 2m, इथं काय येणार आहे -3m -10 विच इज इक्वल टू 0. आणि हे जे दिलेलं इक्वेशन आपल्याला मिळालं आहे हे कशा फॉर्मॅटमध्ये आहे, हे इक्वेशन am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणून हे काय आहे, दिस इज अ QE. हे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे 5वं पण काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आलं लक्षात. ठीक आहे. पाचवं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन 6th. m³
क्यूब प्लस 3m² मायनस 2 विच इज इक्वल टू 3m². आता इथं बघितलं तर इथं व्हेरिएबल m आहे ज्याची हायेस्ट पॉवर 3 आहे. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती हवी, तर हायेस्ट पॉवर हवी 2. नोट करा, हायेस्ट पॉवर किती हवी 2 आहे. पण तरीसुद्धा हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय केल्याशिवाय समजणार नाही की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही. सो ॲन्सरमध्ये दिलेलं इक्वेशन पुन्हा लिहून घ्या. m³ प्लस 3m² मायनस 2 विच इज इक्वल टू 3m². ठीक. आता हा 3m³ आहे. क्यूब. आता आपण काय करू की एकतर ही टर्म इकडे घेऊन येऊ किंवा ही टर्म इकडे घेऊन जाऊ. सिम्पल ही टर्म इकडं आणणं आपल्यासाठी आहे. सो काय होणार आहे, m³ इकडं प्लस 3m² आहे, इकडे गेलं मायनस 3m² प्लस 3m³ सॉरी मुलांनो 3m³ प्लस 3m² मायनस 2 विच इज इक्वल टू 0. आता या ज्या दोन आहेत त्या लाईक टर्म्स आहेत, त्यामुळे यांच्यात ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. सो m³ मधनं 3m³ गेला, राहिलं काय तर मायनस 2m³ प्लस 3m² मायनस 2 विच इज इक्वल टू 0. इथं जर बघितलं आपण, इथं आफ्टर सिम्प्लिफाय व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर ही 3 आहे. सो हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे QE नाही. सो म्हणजे फायनल जे आहे 6 हे QE नाही. नोट करा. ठीक आहे. पहिले 3 अशा पद्धतीने हे तुम्ही सतत रिवाईज करा आणि सॉल्व करत राहा. ठीक आहे. मागील 1 ते 3 क्वेश्चन्स जे आहेत हे आधीच्या व्हिडिओमध्ये आहेत, ते जाऊन तुम्ही पाहू शकता.